वेलकम बॅक टू प्रियाज रेसिपीज. आज आपण बनवणार आहे एकदम इझी असा चिकन पुलाव, एकदम सोप्या पद्धतीने. चला तर मग रेसिपी पाहूयात. सगळ्यात अगोदर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये 3 ते 4 हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत, 1 इंच अद्रक घ्यायचं आहे, मूठभर कोथिंबीर आणि एक अख्खा गड्डा लसणाचा घ्यायचा आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ घ्यायचं आहे थोडंसं आणि या सर्वांचं छान असं वाटण तयार करून घ्यायचं आहे. त्यानंतर स्वच्छ धुवून घेतलेलं चिकन घ्यायचं आहे. यामध्ये आपण जे वाटण करून घेतलेलं आहे ते टाकायचं आहे. 2 चमचे चवीनुसार मीठ टाकायचं आहे, थोडीशी हळद टाकायची, कांदा टोमॅटो टाकून या सर्वांना छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. 2 चमचे दही टाकून याला छान आपल्याला मॅरिनेट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे 10 ते 15 मिनिटं. आपलं चिकन छान असं मॅरिनेट होत आहे तोपर्यंत आपण इकडे गॅस ऑन करून त्यामध्ये 1 चमचा सरसोचं तेल टाकायचं आहे कुकरमध्ये आणि 1 चमचा आपल्याला इथं शेंगदाण्याचं तेल टाकायचं आहे. तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये काही खडे मसाले टाकायचे आहेत, तमालपत्र टाकायचं आहे, छान असं मॅरिनेट झालेलं चिकन टाकून घ्यायचं आहे, व्यवस्थित मिक्स करायचं आहे. छान तेल आणि पाणी सुटेपर्यंत याला आपल्याला वाफवून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता पाणी छान असं सुटलेलं आहे. आता यामध्ये काही तिखट मसाले टाकायचे आहेत. बिर्याणी मसाला टाकायचा आहे 1 चमचा मोठा. त्यानंतर घरगुती काळा तिखट टाकायचा आहे. तुम्ही कितपत तिखट खाता त्याप्रमाणे टाकू शकता. त्यानंतर बासमती तांदूळ टाकायचे आहेत आणि पाणी टाकून छान अशी शिट्टी करून घ्यायची आहे 2 ते 3. एकदम झटपट होणारा चिकन पुलाव आपला तयार आहे. तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट